प्रियांका मॅडमचा काहीतरी गैरसमज झाला असावा। त्यांना असं वाटतंय की तुम्ही आमच्या ताईमध्ये इंटरेस्टेड आहात। त्यांचं तुमच्यावर अतिशय प्रेम आहे म्हणून मी तिच्याशी लग्न करावं का? माझं तिच्यावर अजिबात प्रेम नाही। आईला जरा मदत करत जा ना। हो पण आईच मला काही करू देत नाही। म्हणून तू काहीच करणार नाहीस का? नाही, आमच्या आसावरीला एक चांगलं स्थळ सांगून आलंय। पुण्याचा मुलगा आहे। काय झालंय काय असावरी? तुमचा काही फोन नाही, काही मेसेज नाही? नाही असं काही नाही, जरा कामाची गडबड चालू होती ना। कसलं काम? असं काही नाही। म्हणजे तुम्हाला माझी एकदाही आठवण आली नाही, माझ्याशी बोलावंसं सुद्धा वाटलं नाही तुम्हाला? तुमचं लग्न ठरलंय असं कळलं? हो, आई बाबांनी एक स्थळ बघितलंय। तुम्ही काय ठरवलंय? कशाबद्दल? तुम्हाला माहिती आहे ते? मी आई बाबांच्या शब्दाबाहेर नाही। ते माहिती आहे मला। पण तुम्हाला स्वतःला काय वाटतं? मला जे वाटतंय ते मी करतेय। म्हणजे याचा अर्थ? मला वाटतं मी निघते, मला उशीर होतोय। मी सोडतो तुम्हाला, चला। नाही नको, मी जाईन। थँक्स, बाय। काय काय? काय विशेष बातमी? नाही रे, बातम्या वाचत नाहीये। कुठला चांगला मराठी चित्रपट लागलाय ते पाहते। अगो बाई, हा लागलाय वाटतं। कुठला ग? जशी सासू तशी सून। आई, असले चित्रपट 5 ने 25 येतात आणि जातात। हो, पण हेच चित्रपट बघायला लोक गर्दी करतात। गर्दी होते ते तुमच्यासारख्या बायकांची। आणि तसंही आष्टीमध्ये एखादा नवीन चित्रपट लगेच लागणं जरा कठीणच आहे। अरे मग तुम्ही चंद्रपूरच्या थिएटरमध्ये जाऊन एखादा इंग्लिश चित्रपट पहा की। काय सचिन, तुम्हा दोघांना तरी प्रायव्हसी कधी मिळणार नाही का? तू सकाळी जातोस तो संध्याकाळी उशिरा घरी येतोस। ती दिवसभर तुझी वाट बघत असते रे। कंटाळा येत असेल रे तिला। आई, मला कल्पना आहे याची, पण मी तरी काय करू मला सांग ना। सचिन, एक विचारू तुला? विचार ना। नाही म्हणजे नंदिनीचं आणि तुझं व्यवस्थित चाललंय ना?
म्हणजे नाही रे, म्हणजे मला काळजी वाटते म्हणून तुला विचारते मी. नंदिनीशी लग्न करण्याचं तुझ्या मनात नव्हतं ना? अरे केवढी कुरकुर केली होतीस तू तेव्हा. हे माझ्याकडे म्हणाले सुद्धा होते. आसावरी तुझ्याकडे लग्नासाठी नाही म्हणाली म्हणून तेव्हा तू यांच्याकडे रडला सुद्धा होतास. मला माहित आहे रे, तुला आसावरी खूप आवडली होती. तुझं अगदी तिच्यावर मनापासून प्रेम होतं आणि तिचंही तुझ्यावर मनापासून प्रेम होतं. तुला तिच्याशिवाय दुसऱ्या कुणाशीही लग्न करायचं नव्हतं. आई, जाऊ दे ना तो विषय. अरे जाऊ दे कसा. आसावरीनं तुला लग्नासाठी नाही म्हटलं ना, तेव्हा मला किती वाईट वाटलं म्हणून सांगू. पण काय करायचं बाबा, असतात नशिबाचे भोग. तुझ्या नशिबात नंदिनीच होती. आता विसर त्या आसावरीला. विसरशील ना? सावरे, अंतरा, तुमच्या चादरी काढून ठेवा ग धुवायला. आणि अहो, हो, इस्त्रीचे कपडे काढून ठेवलेले आहेत. तुम्ही शांत राहा. सुधा. हो घेते. हॅलो, एक मिनिट. हा, तो पुण्याचा मुलगा होता ना, त्याच्या वडिलांचा फोन आहे. कधी येऊ विचारतात. शनिवारी सांग. हॅलो, तुम्हाला शनिवारी संध्याकाळी जमेल? संध्याकाळी 6 वाजता? चालेल. ठीक आहे. संध्याकाळी 6 वाजता येत आहेत ते. तुम्ही वेळेवर या. कधी कधी फार उशीर करता तुम्ही. येतो ग. अहो, सुमित्राताई तुम्ही? माफ करा हा, मी अगदी अचानक न कळवता आले, पण कळवायला वेळच मिळाला नाही. अहो त्यात काय एवढं. हो, या सुमित्राताई, हर्षवर्धनांच्या आई. नमस्कार. या ना, या. या ना, या. बसा. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल ना, मी अशी अचानक कशी आले म्हणून. हो, काय आहे, तुम्ही आसावरीचं लग्न ठरवताय असं कळलं. हो, आत्ताच मुलाकडच्यांचा फोन आला होता. सुधाताई, मिस्टर मोहिते, योगायोगाने माझ्या मुलाची तुमच्या कुटुंबियांशी ओळख झाली आणि तशी फारशी ओळख नसताना देखील हे सगळेजण आमच्या संयोगिताच्या लग्नासाठी आले आणि माझं एकाकीपण एका क्षणात नाहीसं झालं. ह्या सगळ्यांच्या किलबिलाटांनी आमचं घर अगदी भरून गेलं होतं.
तशी तुमच्या कुटुंबातली सगळीच माणसं मला खूप आवडली, पण विशेषतः ही तुमची मोठी मुलगी आसावरी. फार गुणी, लाघवी आणि तितकीच नम्र. मला तर वाटतं हिच्या रूपाने तुमच्या घरात एका नक्षत्राने जन्म घेतलाय. आता तुम्हाला आमच्याबद्दल सगळी माहिती आहेच. तुमची हरकत नसेल तर आसावरीला माझी सून करून घ्यायची इच्छा आहे माझी. म्हणजे माझी तर इच्छा आहेच, पण हर्षदची विशेष इच्छा आहे. काय झालं, काल धनंजय रावांच्याकडनं फोनवर त्याला असं कळलं की आसावरीचं लग्न जुळत आलंय, म्हणून त्यांनी ताबडतोब मला मागणी घालायला पाठवलं. म्हणजे मला थोडीशी कल्पना होती त्याच्या मनाची, पण म्हटलं त्यालाच बोलू देत. नाही, मला कल्पना आहे हर्ष आणि आसावरी यांच्यात थोडं वयाचं अंतर आहे, पण तेवढा एक मुद्दा सोडला तर मला असं वाटतं की दोघं अनुरूप आहेत एकमेकांना. काय वाटतं तुम्हाला? काय आहे, तुम्ही अचानक हा लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलात, त्यामुळे आम्ही सगळेच जण भांबावून गेलेलो आहोत. शिवाय तुमच्या मनाने आम्ही अगदी साधी माणसं. अहो, या सगळ्या गोष्टी नंतर येतात सुधाताई. आधी आसावरीला हर्षवर्धन पसंत आहे का ते विचारा. लाजली वाटतं. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. हां, आपली भेट पहिल्यांदाच होते. हो ना, आपण लग्नाला आला नाहीत. हो, त्यावेळेस शाळेत जरा काम होतं, त्या अडचणीतच. ताई, तुला कसं वाटतंय ग? म्हणजे काय वाटतंय? मला आत्ता काहीच विचारू नको संतरा. खूप गोंधळल्यासारखं वाटतंय. मला तर विश्वासच बसत नाहीये. हर्षवर्धनांनी चक्क त्यांच्या आईला आपल्याकडे पाठवलं तुला मागणी घालायला. पण मला एक कळत नाहीये, हर्षवर्धनांनी हा निर्णय असा तडकाफडकी का घेतला असेल? सावरे, आई, आपण त्यांना सांगूया की आम्हाला विचार करायला थोडा वेळ द्या. अगं, तुझे बाबा असे घाईघाईने काही निर्णय घेतील का सांग? विचार विनिमय केल्याशिवाय, चर्चा केल्याशिवाय. आई, एवढं चांगलं स्थळ आहे, चर्चा कशाला करायची आपल्याला? बस, तुझी विशेष टिप्पणी नकोय प्रत्येक गोष्टी. येतेस ना, मी चहा करते तोपर्यंत. चला, मदत कर मला जरा. अजून मोहित्यांकडनं उत्तर नाही. काय चाललं असेल त्यांच्या घरात? आसावरीच्या मनात काय असेल?
कसला विचार करते ती? मी मी इतकं समजावलं तरी, आणि आसावरींनी नकार दिला तर? नाही नाही, नकाराची सवयच नाहीये मला. आसावरीने नकार दिला तर ती माझी सर्वात मोठी हार ठरेल, आणि मी ती सहन करणार नाही. कधीच नाही, कधीही नाही. वा, छान झाला होता हा शिरा. एक सांगते सुधाताई, तुमच्या मुलीला मी माझ्या घरात सुनेसारखं नाही, मुलीसारखं ठेवेन. संयोगिता, आदित्य यांचे स्वभाव तर तुम्हाला माहितीच आहेत. हर्षचा स्वभाव थोडासा कडक आहे, पण एव्हाना आसावरीला त्याच्या स्वभावाची चांगलीच ओळख झाली असेल. काय आसावरी? आणखीन एक, जो निर्णय घेशील तो नीट विचार करून मनापासून घे. एक लक्षात ठेव, ते घर तुझ्या येण्याची कधीची वाट बघतंय. आम्ही बोलतो आणि मग आमचा निर्णय तुम्हाला कळवतो. बर, मग येऊ मी? सावरे, सुखी हो. येते. अच्छा, या. सावरी ताई, बसा. सुधा, अगं यांनी तर धक्काच दिला. बाबा, धक्का यांनी नाही, हर्षवर्धनांनी दिलाय. पण यांचं घराणं एवढं मोठं, आपण तर साधी माणसं. शिवाय वयातही फरक आहे. तसं पाहायला गेलं तर तुमच्या आणि माझ्या वयातही फरक आहेच की. अगं पण तो काळ वेगळा होता. ताई, तू त्यांच्याशी बोलतेस ना, तुला वयातला फरक जाणवतो काय ग? म्हणजे खूप बोर करतात काय मोठ्या माणसांसारखे? अंतरा गप्प बस. पण आत्ता मला कळलं बाबा, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? हर्षवर्धनांनी आपल्याला एवढी मदत का केली ते? अंतरा, मार खाशील बाबा. अरे अंतरा, तू म्हणतेस त्यात तथ्य आहे, हं? बाबा, तुम्ही सुद्धा. खरंच सुधा, तुला काय वाटतं? हुरळून जाण्यासारखं स्थळ असलं तरी मला वाटतं आपण शांतपणे नीट विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. अंतरा बेटा, ये. आपलं काय मत आहे? बाबा, मला असं वाटतं की हर्षवर्धन आपल्या ताईला खूप सुखात ठेवतील, तिची खूप काळजी घेतील.
सावरी त्या घरात सुखात राहील. पण शेवटी हा निर्णय सावरीनं स्वतःच घ्यायचा आहे.